क्लास शिकून शिवण क्लासची मशीन दिलेले, कोणाला ब्युटी पार्लरचे क्लासेस शिकवले तर कोणत्या ताईला मेहंदी क्लासेस शिकवलेत, कोणाला जेवण बनवण्याचे क्लासेस, तर काही भगिनींना रिक्षा चालवण्याचे शिक्षण दिले. जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना, आताच्या या लोकसभा प्रचारासाठी निवडणुकीसाठी जमलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा सत्य नमस्कार. आपण येथे 2024ची भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून प्रहार आणि भारिप आपल्या प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या दोघांच्या पाठिंब्याने, बच्चूभाऊ आणि प्रकाशजी आंबेडकर यांच्या पाठिंब्याने लढत आहेत. त्यासोबत अनेक संघटना आपल्या बरोबर आहेत. बलिराजा आहे, अखिल महाराष्ट्रीय कुणबी संघटना आपल्या बरोबर आहे, संघटनांचा संघ आहे कुणबी संघटनांचा, वसई विरार कुणबी संघटना आहे, ठाणे शहर कुणबी संघटना आहे, शहापूर कुणबी संघटना, अशा विविध संघटनांनी आणि अनेक ग्रामपंचायतींनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आपण निवडणूक लढतोय की काय करणार, त्यापेक्षा गेल्या 15 वर्षामध्ये काय केलंय तर आपण बघतोय की गेल्या 75 वर्षात 76 वर्षामध्ये कुठल्या राजकीय पक्षाने हॉस्पिटल बांधलं का आपल्यासाठी? कुठल्या राजकीय पक्षाला वाटलं तर आपली मुलं शिकतात, आमदार खासदार तशा प्रकारची गरिबांची मुलं शिकली पाहिजेत, त्यासाठी कुठल्या पक्षाने शाळा उभारल्या हे तरी दाखवा. आपण सातत्याने निवडणुका आल्या का जाती धर्माच्या नावाने मतं मागायचे, कोणी रामाच्या नावाने मागायचे, कोणी अल्लाच्या नावाने मागायचे, कोणी सांगायच्या का इतर गोष्टी सांगून धर्मामध्ये वाद लावायचे. एक बाजूला इंडिया आघाडी, एक बाजूला युती, आणि दोन्ही बाजूला करून लोकांच्या शिक्षणाबाबत, समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत, समाजाच्या आरोग्याबाबत, युवकांच्या रोजगाराबाबत, शेतकऱ्यांबाबत, महिला सक्षमीकरणाबाबत कुठला पक्ष बघतो हे सांगा तरी आपण गेल्या 15 वर्ष गेल्या कोकणातील 5 जिल्ह्यामध्ये 25 लाख वयावाटा आपण दरवर्षी करतो का गरिबांची मुलं शिकली पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की नुसती श्रीमंतांची मुलं शिकवून ती मोठे होऊन हा देश पुढे नाही जाणार, तर गरिबांची मुलं शिकण्यासाठी, मोठे अधिकारी होण्यासाठी पूर्ण कोकणभर आपल्या 45 अभ्यासिक आहेत, तलासरी मोकाडापासून तर सावंतवाडीपर्यंत. अगदी ज्याला आई वडील नसलेला पोरगाही आपल्याकडनं UPSC झालेले आहे, त्याला कधी विचारलं नव्हती मी तुझी जात काय धर्म काय, परंतु राजकारणाची चिखलफेक अंगावर चालू झाली. कोणता तरी फोटो कोणतरी व्हॉट्सअपला टाकतो का या म्हणता बरोबर फोटो हा निलेश तांबे या पक्षाचा या संघटनेचा. तेव्हा त्या मी तरुणाला विचारलं बाळा तुझी जात काय रे स्वप्नील माने, तेव्हा तो बोलला का बाळा आप्पा मी बौद्ध समाजाचा आहे, मी SC समाजाचा आहे. म्हटलं बाळा तुझ्याच समाजातील काही लोक हे अर्धा 1% कीड लागलेली असतात, ती लोक माझ्या नावाने या पक्षाचं आहे त्या पक्षाचं आहे म्हणून विचारतात. मी कधी तुला विचारली होती का रे? त्याचबरोबर आज ते UPSC होऊन पश्चिम बंगालला नोकरी करतात, एक IPS ऑफिसर म्हणून वयाच्या 25व्या वर्षी नोकरी करतो. दुसरी तरुणी दीपाली नावाची, तिच्या आईचा खून झाला होता, वडील जेलला होते, त्या तरुणीला कचऱ्याच्या ढिगावरून उचलून आणून आपण झडपोलीला आपल्या ठाण्याच्या घरी आणले, तिला अंघोळ अष्टमी करून तिला शिक्षण दिलं, 10वी 12वी शिक्षण देऊन हॉटेल मॅनेजमेंट करून आज 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते. तिलाही कधी आम्ही जात विचारली. एक आपल्या सूर्यनगरची सूर्यमालची मुलगी मुलुंडला लग्न करून दिली होती, तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना तिचे पती जातात. पती गेल्यानंतर ती आणि तिची सासू लोकांची धुणी भांडी करून उदरनिर्वाह करत, बाळ जन्माला आलं त्याच्या उदरनिर्वाहासाठी 10 घरांची धुणी भांडी करणार ती मोहिनी. जेव्हा जिजाऊचा तिला दिवा दिसतो, पोलीस अकॅडमीत येते, परंतु ती पूर्ण वेळ थांबत नाही. आमच्या केदार सरांनी विचारलं का थांबत नाही, ती रडायला लागली तर मला एक छोटंसं बाळ आहे आणि त्या बाळाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मला 8 ते 10 घरांना मला आणि काही हरामखोर जे दत्तभक्त सुधारित आदिवासी समाजातील जे दत्तभक्षक आहेत ते आज कोविड याच्या नावाने त्या सुप्रीम कोर्टाच्या कुठल्या याचिकेच्या नावाने आमची बदनामी करत असतात. मला हे सांगण्यामागे एवढीच विनंती, काही सकाळी मी याला होतो मापोलीला, एक तिथला पुढारी तो कपिल पाटलांच्या घराजवळ जाऊन त्या बडोदा एक्सप्रेसवेचं काम मागतो, मुस्लिम समाजाचा आपला बांधव जाऊन त्याच्या त्या बबलीच्या दाराशी बसून एक काम घेतो, पॅकेज घेतो आणि तो आज त्या मापोलीला सांगतो निलेश तांबे या पक्षाचा आहे, या संघटनेचा आहे, पण तुला काम घ्यायला तुला तेव्हा दिसलं तेव्हा तो BJPच्या माणसाकडे जातोय आणि तू निलेश तांबेला बदनाम करण्यासाठी सांगतो. तुला तर कधी काय निलेश तांबेनी मदत केलेली होती न मागता, परंतु जाणीव न ठेवणाऱ्या राजकारणाच्या गेंड्याची कात्रीची लोक असतात. मी तुम्हाला 3 उदाहरणं याच्यासाठीच सांगितले. आपण कधी डॉक्टरला विचारतो का तुझी जात काय, तुम्हाला बरं कसं का डॉक्टर विचारतो पेशंटला,
कधी आपण शिक्षकाला विचारतो का सर तुम्ही कुठल्या जातीचे, तुम्ही मला शिकवणार का, मी या जातीचं कसं शिक्षण घेऊ शकतो, तर मी कुठल्या या धर्माचा शिक्षक मला कसा चालू शकतो. कधी आपण विचारतो का जजना, न्यायमूर्तीला का तुम्ही या जातीचे या धर्माचे तुम्ही मला न्याय द्याल तो. फक्त आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे हरामखोर सत्तेचे दलाल आपल्याला जातीमध्ये धर्मामध्ये लढवण्याचं काम करतात. म्हणून मला एवढं एक्सप्लेन करण्याची वेळ आली. निलेश सांबरे एकच जात मानतो, ती गरिबांची जात आहे, ती तुमची आमची जात आहे, ती गरिबांची जात आहे. 98% बांधव आपण त्या गरिबीच्या जातीमध्ये राहतो. आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा, मला एक वाटतं माझ्या समाजासाठी काम केलं जाते. मला काय तुम्ही लोक सांगायला आले CBSE शाळा करा, लायब्ररी करा, अकॅडमी करा. मला मनापासून वाटतं का माझा बांधव शिकला पाहिजे, माझा विद्यार्थी शिकला पाहिजे. या देशाला मोठं करायचं असेल तर प्रत्येकाला शिक्षण हे महत्वाची गोष्ट आहे. हे सरकार देऊ शकलं नाही तर माझी जबाबदारी, मी या देशाचा नागरिक आहे, शिक्षण दिलं पाहिजे म्हणून शिक्षण देण्याचं काम करतो. हा भ्रष्टाचाराचा महापूर झालेला आहे. फक्त लोकप्रतिनिधी म्हणजे हवेत येणार, हवेत जाणार, त्यांना कुठल्याही जनतेच्या देण्याघेण्याचे, पिण्याच्या पाण्याचे घेणे नाही, शेतकऱ्यांचे घेणं नाही, इंडस्ट्रीचे घेणं नाही, शिक्षणाचे घेणं नाही, आरोग्याचे घेणं नाही. फक्त कोणावर खोटी केस करायचे का लावायचा, पोलिसांना फोन टाकायचा, दबाव नोंदवायचा खोटा गुन्हा, हा चढलाय तो चाललाय. अशा परिस्थितीमध्ये त्या समाजाला कुठेतरी वाचवलं पाहिजे. मी एक स्थानिक भूमिपुत्र आहे. मला वाटतं माझ्या बरोबर असलेल्या समाजाला कुठेतरी दिशा देणे मला बंधनकारक आहे. या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये मी उल्लेख केलेला, मी 25 CBSE शाळा येत्या 3 वर्षामध्ये कमीत कमी या मतदारसंघामध्ये उभ्या करेन. 100 ठिकाणी जिजाऊच्या आरोग्य क्लिनिक उभा करेल का माझ्या 100 ठिकाणी गरिबांची मुलं म्हणजे विशेषतः भिवंडी, कल्याण, मोहना या परिसरातली मुलं शिकण्यासाठी मग 100 ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस सुरू करेल का. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही का. त्यांना सातत्याने तुम्ही जाती धर्मामध्ये आवरायचं. आज आम्ही पुरुषला सांगतो ना अभिमान, आम्ही कधी केला नाही. हा हिंदू, हा मुसलमान, सगळे सण, सगळे लग्न, सगळे सुख आम्ही एकमेकाच्या हातात घेऊन करतोय. म्हणून बाजूच्या भिवंडीमध्ये जा, कशा प्रकारे बोलतात. पत्रकार प्रश्न विचारतात, तुम्ही मुस्लिम एरियातच का फिरता. अरे आम्ही सकाळी हनुमानाच्या मंदिरात असतो, दुपारी जैनांच्या मंदिरात, संध्याकाळी बैठकीवर असतो, रात्री मशिदीमध्ये असतो. आम्हाला काय, आम्ही माणूस मानणारे लोक. रक्त लागताना मी कधी विचारतो का मला मुसलमानाचं नको, ख्रिश्चनाचं नको का आणखीन कोणाचं नको. आपण एक मानवता आहे आणि मानवतेच्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने आपण काम करतोय. जर एका शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच्या जीवावर आज CBSE स्कूल उभ्या केल्या असतील, 45 वाचनालय, या सरकारला जमलं नाही या जिल्ह्यामध्ये असं एक मोठं रुग्णालय किंवा लोकसभा क्षेत्रामध्ये असं एक रुग्णालय उभं केलेलं आहे, तर मी नक्कीच सांगतो 300 खाटांचं रुग्णालय भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये उभं करेल. तर माझ्या कुठल्याही मतदाराला काही झालं तर सरकारच्या किंवा वैद्यकीय असुविधेमुळे मृत्यू झाला त्याची जबाबदारी माझी असेल. कुठल्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणापासून वंचित राहिला तर त्यांची जबाबदारी आर्थिक विवंचनेमुळे वंचित राहिलं त्याची जिम्मेदारी माझी असेल. एवढं आपल्याला नक्कीच सांगतोय. आपल्याला सर्वांना एकत्रित राहून काम करायचे. अनेक बबल सुटतील, अनेक व्हिडिओ येतील, अनेक व्हॉट्सअप, फेसबुक आणि यांच्याकडे बोलायला कुठला मुद्दा नाही. केलंय का या खासदारांनी. तर जो बालेमामा आहे काल परवापर्यंत तो शिंदे साहेबांबरोबर होता, तो आता सांगतो मी निवडून आलो का मी टोरेंटो घालेन, निवडून आलो का मी हे करेन. अरे पण परवापर्यंत तू शासनामध्ये होता, तुला कधी वाटलं का या लोकसभा क्षेत्रामध्ये काय केलं पाहिजे. एवढी वारे मोड झाली, एवढं हे झाले, कधी क्रिकेटच्या मॅचला पैसे दिले म्हणजे काय मोठा नाही होत. आणि दुसरा आहे तो तर बघितलं आपण आपल्या मेटच्या नाऱ्याच्या पुढे त्यांनी स्टीलचं दुकान टाकलं होतं लारी दूर. म्हणजे नीतीभ्रष्ट असलेल्या माणसांना निवडून द्यायचं का. तुमच्या समोर उभा असलेला एक शेतकऱ्याचा मुलगा जो 12 महिने 24 तास तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, जवळजवळ वर्षाला नाही म्हटलं तर 10-12 फेऱ्या तरी तुमच्या कुडूसला मारत असतो, तर त्याला निवडून द्यायचं का. हे सांगणार मोदीजी की गॅरंटी, दुसरा सांगणार शरद पवारजी की गॅरंटी. मी तुम्हाला गॅरंटी देतो, निलेश सांबरेची गॅरंटी, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि शेतकरी या पंचसूत्री घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय. मला आशा आहे आपण सर्वजण, मला आशा आहे की या भ्रष्टाचाराची जी गोधडी फाटलेली आहे, या इंडस्ट्रीची गोधडी फाटलेली आहे, शिक्षणाची फाटलेली, आरोग्याची फाटलेली, ही शिवण्यासाठी मला शिलाई मशीनला संधी द्या. मी ते शिवण्याचं काम करेन आणि सुजलाम सुफलाम आपला पुरुष होता त्याप्रमाणे परत पुरुष करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते शक्य होईल एवढं मी नक्कीच आपल्याला सांगतो. आपण खूप रात्रभर वेळ वाट बघली, 4-5 तास त्या
वेळेमध्ये मोठा लोकसभा मतदारसंघ मोठी रॅली होती त्यामुळे लेट झालं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो पुढचे 10 दिवस हे खूप मोलाचे दिवस आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत मत विकलं जाईल तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं मी मानणार नाही. आपल्याला सगळ्यांना विनंती करतो या आता दलाल सत्तेचे दलाल गावोगावी आहेत ते कुठेतरी नोटेचा गांधीजीचा वापर करायला जातील तर या गांधीजीच्या मागे काय लागू नका. आपल्याला भरीव काम करायचं ज्याप्रमाणे सांगतोय घडकोलीला रुग्णालय घडकोलीला शिबिरची शाळा आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी खुपरी किंवा पुरुषला शिबिरची शाळा निर्माण करून देईल तर तिथे घडकोली सारख्या सगळ्यापैकी भिवंडीला एक चांगलं हॉस्पिटल निर्माण करून देईल. दरवर्षी किमान 1 ते 1.5 लाख महिलांना सक्षमीकरण करेल आणि 15,000 लोकांना नोकऱ्या देईल. एक जाहीरपणे शपथपूर्वक सांगतोय शिवक्षेत्र माथाडी संघटना ट्रान्सपोर्ट आणि कामगार संघटना यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे आमिर मेमन यांनी आज आपल्या जिजाऊ संघटनेमध्ये प्रवेश केला मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. निलेश चौधरी आणि भिवंडी लोकसभेसाठी आप्पा आपले आता उभे आहेत आणि आपलं 100% मत आप्पांना गेलं पाहिजे कारण आपल्या मातीतला माणूस आहे आणि पहिल्यांदा कोणीतरी आपला माणूस पुढे जातोय आणि तोही असा जात नाही तर त्याने भरपूर काम केलेलं आहे. शिक्षणाचं आरोग्याचं रोजगारीचं सगळं 100% आप्पांनी काम केलेलं आहे. आप्पा काम करतायत गेली 10-12 वर्ष आप्पा फक्त जनतेसाठी लढतायत तर आपण सर्वांनी मिळून आप्पांना भरपूर मत देऊन निवडून आणलं पाहिजे हे माझी विनंती आपल्याला आहे.